मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम कोर्टात जाणार असल्याचं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं। मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबत सरकार चालढकल करत असल्याचा आरोप जलील यांनी केला। सरकार प्रामाणिक नसल्यामुळे अखेर कोर्टाकडूनच आपल्याला न्याय मिळू शकेल असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला। गरीब तबका है जो सोशली, इकोनॉमिकली और एजुकेशनली बहुत बैकवर्ड है, उनके साथ तो आपको इंसाफ करना पड़ेगा। और अगर आप इंसाफ नहीं कर रहे तो अब हमें ऐसा लग रहा है कि इस मुल्क के अंदर अगर मुसलमानों के साथ कहीं कोई इंसाफ हो सकता है तो अदालत के अंदर ही हो सकता है। हम डेटा कलेक्ट कर रहे हैं और बहुत जल्द हम अदालत के अंदर जाएंगे नए डेटा, नए फैक्ट्स, नए फिगर्स के साथ, और उम्मीद करेंगे कि सरकारें अगर हमारा साथ नहीं दे रही तो कम से कम अदालत हमारा साथ देगी। दरम्यान घटनेनं धनगरांना दिलेलं आरक्षण जर सरकारनं दिलं नाही तर सरकारला महागात पडेल असा इशारा एल्गार महामेळाव्यामध्ये धनगर नेत्यांनी दिला। नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये धनगर महामेळावा आयोजित करण्यात आला होता। नेत्यांनी सवलत नको सर्टिफिकेट द्या ही मागणी केली। उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर या धनगर समाजाच्या नेत्यांशी आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी संवाद साधला। गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर दोघेही आपल्या बरोबर आहेत। 91 सभांचं राज्यात तुम्ही नियोजन केलेलं आहे, कुठपर्यंत हा लढा? जवळजवळ आज 10 सभा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये या 91 सभा पूर्ण केल्या जातील आणि भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे जे खासदार आहेत ते किमान 25 ते 30 धनगर समाज पाळल्याशिवाय राहणार नाही, एवढी मजबूत चळवळ आम्ही या ठिकाणी उभा केलेली आहे। नक्की जवळपास 2 कोटी धनगर समाज राज्यात आहे आणि ज्या ताकदीने तुम्ही धनगर समाजाला निवडणुकीसाठी आवाहन करताय, 2019 ची काय तयारी केली? 2019 ला आम्हाला सर्टिफिकेट धनगर समाजाच्या हातामध्ये महाराष्ट्र सरकारनं सर्टिफिकेट द्यायला पाहिजे, शिफारस नको। आम्हाला फसवण्याच्या नादामध्ये आहेत, शिफारस पाठवून आम्ही फसणार नाही। आम्हाला सर्टिफिकेट द्या, नसेल सर्टिफिकेट देणार तर तुम्हाला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये धनगर समाज सत्तेमध्ये येऊ देणार नाही। पण मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सवलत सुद्धा देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे, काय सांगाल? आम्हाला असं कुठलंही खोटं आश्वासन नको आहे। आम्हाला संविधानिक, राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे। राजकीय आरक्षण आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि ते आमच्या संख्येनुसार पाहिजे। ज्या महाराष्ट्रामध्ये धनगरांची संख्या आहे 14-15% आणि एससी आणि एसटीचा जो कायदा आहे, जिसकी जितनी संख्या त्या पद्धतीने आम्हाला आरक्षण पाहिजे। धनगर समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ते हक्काचं आहे। आपल्या भूमिकेवर ते ठाम आहेत। राज्यात सगळ्याच ठिकाणी यांच्या सभा होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबूंचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मनमाड, नाशिक।